पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती पूजाताई पारगे या 2017 पासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत। आपल्या पदाच्या माध्यमातून त्यांनी खडकवासला मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली। राजकारण आणि सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी जिल्ह्यामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांना सासरे रोहिदास पारगे आणि पती नवनाथ पारगे यांच्याकडून समाजकारणाचा वारसा मिळाला। जिल्हा परिषद गटातून आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांनी नेतृत्व हाती घेतले आणि अल्पावधीतच जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या परिसराचा नावलौकिक उंचावला। महिला राजकारणात उतरल्यानंतर विकास कार्याचा एक मोठा आदर्श निर्माण करू शकतात हे पूजाताई पारगे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले। किल्ले सिंहगडाचा विकास, कातकरी समाजाला ओळख, दुर्गम भागातील महिलांसाठी शिक्षण, कोंढणपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी पाठपुरावा, शेतकरी महिलांना विविध योजनांचा लाभ, आरोग्य उपकेंद्र उभारणी, प्राथमिक शिक्षणासाठी वर्गखोल्या उभारणी यासह विविध कामे त्यांनी नवनाथ पारगे यांच्या मदतीने पूर्ण केली आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सिंहगडाच्या विकासासाठी भरीव योगदान पती पत्नींकडून मिळत आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात। महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुली व महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना पूजाताई पारगे यांनी राबवल्या आहेत। मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, महिलांना शिलाई मशीनचे वाटप, ज्येष्ठांना आरोग्य सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत। महिला राजकारणात आल्यास त्या समाजाचे प्रश्न अधिक संवेदनशीलपणे समजू शकतात आणि ते सोडवण्यासाठी तत्पर राहू शकतात। ही बाब पूजा पारगे यांनी आपल्या कार्याने सार्थ करून दाखवली आहे। त्यांच्या कार्याचा गौरव करताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा।